आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन. या दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आजचा हा दिवस का साजरा केला जातो? कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली होती आणि म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली. तेव्हापासून आपण आजपर्यंत हा दिवस म्हणजेच एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. तर आजच्या या दिवशी आम्ही छान अशी पूजा आयोजित करतो. दरवर्षी आमच्याकडे असा कार्यक्रम होत असतो. तर आमच्या सोसायटीमध्ये बरेच असे कार्यक्रम होत असतात. त्यातलाच हा एक संविधान दिन म्हणजे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तर ही आमची सोसायटी. तर तुम्हाला मेन एंट्रीपासून मी तुम्हाला सगळं काही दाखवते. अगदी 2 दिवसांचा आमचा हा कार्यक्रम असतो. आदल्या दिवशी छान लहान मुलांचे डान्स वगैरे असतात, कारण दुसऱ्या दिवशी बरेच असे कार्यक्रम असतात. त्यामुळे एका दिवशी सगळं काही असं पॉसिबल नसतं. त्यामुळे आदल्या दिवशी लहान मुलांचे डान्स वगैरे असतात. तर ही बघा छान सुंदर अशी इथे रांगोळी काढलेली आहे आणि आपले राजे इथे विराजमान झाले आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची इथे स्थापन केलेली आहे. आणि त्यानंतर आजचं हे आकर्षक म्हणजे आमचं हे मखर इतकं सुंदर मखर झालेलं आहे. तर हा मखर कसं बनवलं आणि कोणी कोणी बनवलं ते तर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण हा मखर बनवायला भरपूर वेळ गेला. आता कसं कसं बनवलं ते तर तुम्हाला दिसेलच, पण ह्यामध्ये भरपूर जणांची इथे मेहनत आहे. तर दाखवते तुम्हाला हा मखर एकदम शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मखर कसा बनवला ते इथे दाखवून. आतून तुका फक्त अशी एक चौकोन फिरवची आहे ना? फिरवणार म्हणजे 5 मीटरची आहे. ही आतमध्ये सगळीकडे फिरवणार आहे मी. आतमध्ये भेटत नाही. छोट्या गोळ्या टाचण्या होतं ना, बॉक्स होतं ना टाचण्याचे 2. टाचण्या याच्यापेक्षा मोठे आहे. हे तर काहीच नाही. तर हा मखर बनवायला भरपूर असा वेळ गेलेला, भरपूर कोरीव काम आहे त्यामध्ये. रात्री त्यांनी सुरुवात केली आहे. सगळं एकत्र मिळून बऱ्यापैकी खूप छान आणि सुंदर असा मखर झालेला आहे. तर काही मंडळी फुगे लावत होते, पताके लावत होते. तर अशी आमची इथे तयारी चालू होती. आणि सकाळी बघा छान मखर सजलेला आहे. गुरुजीसुद्धा आलेले आहेत. पूजेची तयारी चालू आहे आणि आता इथे पूजेला सुरुवातसुद्धा करणार आहेत. महागणपतये नमः. करोद्वर्तनार्थे तर 26 जानेवारीनिमित्त छान असे डान्स परफॉर्मन्ससुद्धा होते. अगदी बाल कलाकार आणि मोठ्यांनी सगळ्यांनी ह्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. फक्त हा डान्सचा कार्यक्रम आहे ना, तो आदल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला आम्ही केला होता. कारण 26 जानेवारीला वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे ह्या सगळ्यासाठी वेळ मिळत नाही आणि मग राहून जातं. त्यामुळे हे लहान मुलांचे डान्स परफॉर्मन्स होते ते आदल्या दिवशी आम्ही घेतले होते. खूप सुंदर सुंदर आणि नवीन नवीन गाण्यांवरती ह्यांनी डान्स केले होते. त्याचा ऑडिओ प्ले करू शकत नाही कारण मग लगेचच कॉपीराईट येतो. त्यामुळे पण खूप छान अप्रतिम आणि नवीन नवीन गाण्यांवरती ह्यांनी डान्स केले होते. त्याचसोबत बाकी छोटी जी मुलं होते ना त्यांच्यासाठी सुद्धा इथे सगळं आयोजन केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी ह्याच सगळ्या मुलांचे चित्रकला स्पर्धा किंवा मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज गेम सगळं ठेवलं होतं. आणि हे किलबिल परिवार बघा, इतनी सी हसी इतनी सी खुशी ह्या गाण्यावर खूप सुंदर असं त्यांनी डान्स केला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 26 जानेवारीला समोर पूजा झाली होती आणि इथे चित्रकला स्पर्धा सगळ्यांनी आयोजित केली होती. सगळ्या लहान मुलांनी त्यांचे रंग आणि चित्रकलेचा जो पेपर असतो ना तो घेऊन आले होते आणि छान रंगरंगोटी त्यांची चालू होती. त्या सगळ्यांना बघून उर्वीचीसुद्धा एक्साइटमेंट होती म्हणून तिलासुद्धा पेपर आणि खडू दिले होते आणि छान रंगवणं तिचं चालू होतं. सगळ्यांना बघत होती ती. फार मजा येत होती. तिच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप छान एन्जॉय करणं चालू होतं. आणि ह्या लहान मुलांनी जी काही चित्र केलेत ना, ती आम्ही
समोर लावलेली होती त्यांची नावं आणि त्यानंतर त्या सगळ्यांना बक्षीससुद्धा दिलं जातं. तर असा छोटासा का होईना पण भरपूर असे कार्यक्रम इथे आयोजित केलेले असतात लहान मुलांसाठी, महिला मंडळांसाठी. तर अशा प्रकारे बरेच कार्यक्रम चालू होते आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला वेगवेगळे खेळ चालू होते लहान मुलांचे. तर ते झाल्यानंतर आमच्या बायकांची तयारी चालू झाली. इथे मी सुद्धा खूप सुंदर अशी तयार झाली आहे. बाकीच्या बायकासुद्धा खूप छान छान तयार होऊन आलेल्या आहेत नवीन नवीन साड्या आणि छान नट्टाफट्टा वगैरे करून. तर त्याआधी म्हटलं आम्ही सगळे एकत्र फॅमिली आलो आणि आधी म्हटलं इथे पूजेच्या पाया पडून घ्याव्यात. छान हे पूजा मांडणी झाली होती. सजावटही खूप सुंदर दिसत होती. स्पेशली मखर इतका सुंदर झाला होता. ह्याआधी कधीही असा मखर बनवलेला नव्हता. फर्स्ट टाईम बनवला आणि तोही इतका सुंदर झाला होता. सगळ्यांचे ह्यामध्ये हातभार होता. प्रत्येक जणांनी वेगवेगळी कामं अशी डिवाईड करून घेतलेली. खूप सुंदर असं दिसत होतं. छान आम्ही पूजा वगैरे सुद्धा केली आणि त्यानंतर मग बायकांचे आमचे कार्यक्रम चालू होणार होते. तर उर्वीसुद्धा खूप एक्साईट होती ह्या सगळ्यासाठी. तर गेल्या वर्षी ती लहान होती त्यामुळे मी जास्त वेळ बाहेर नव्हते. पण आत्ता ती छान एन्जॉय करते सगळ्यांसोबत. त्यामुळे मलाही बाकीच्यांसोबत वेळ घालवता येतो. तर मी तुम्हाला पूजेच्या आतमधले हे भाग दाखवते. इथे सत्यनारायण महाराजांचा फोटो इतका छान लावलेला आहे आणि ह्याला कळश बघा इतका सुंदर असा बनवलेला आहे. सोबतच इथे कमळ केलं आहे, वरती ओम आहे, खाली स्वस्तिक आहे. अगदी जसं मंदिर कसं असतं त्या मंदिराप्रमाणेच हे सगळं बनवलेलं आहे त्यांनी. खूप छान सजावट झालेली आहे. बऱ्याच जणांचा, मोठ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळा सहभाग आहे आणि मग आमची सुरुवात झाली हळदी कुंकवाला. तर सुंदर अशी आम्ही इथे हळदी कुंकवाची मांडणी केलेली आहे. हळदी कुंकवाला ज्या काही वस्तू लागतात, फुलं, तिळगूळ आणि वाणासाठी देणाऱ्या वस्तू, तर त्या सगळ्या इथे काढून ठेवल्या होत्या. सगळ्या बायका छान छान तयार होऊन आल्या होत्या. समारंभ हा सुंदर सजला, सुरेख सजला कक्ष असे, रोज अजागळ आढळणारे, कार्यालयही स्वच्छ दिसे. भगिनी सगळ्या नटून पोहोचल्या, विविध रंग हे साड्यांचे, परंपरांची भेट घेऊन कौतुक करती कपड्यांचे. दागदागिने नट्टापट्टा, प्रसन्न चेहरे वावरती, लगबग करिता इकडे तिकडे, लवाजमामक सावरती. पुरुष मंडळी मात्र पाहती, लगबग सारी ही त्यांची. हळदी कुंकू तव भगिनींचे, लुडबुड त्यात नसे आमुची. ठराव व्हावा ऐसा आम्हा, पुरुष मंडळी बंधूंचा, गुलाल बुक्का आम्ही करावा, दिवस साधुनी सवडीचा. तर खूप छान अशी कविता मला आवडलेली होती. ती तुमच्यासोबत अशी शेअर केली आणि त्यानंतर मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालूच होता. आजूबाजूच्या ज्या महिलांना सांगितलं होतं त्यासुद्धा आल्या होत्या. त्यानंतर आमचंसुद्धा हळदी कुंकू छान झालं होतं. इथे आमचं फोटोशूट, व्हिडिओ सगळं काही चालू होतं. सगळ्याजणी खूप सुंदर तयार होऊन आल्या होत्या, बसल्या होत्या. आणि त्यानंतर मग लहान जे किलबिल परिवार होतं त्यांच्यासोबत थोडी मस्ती केली, त्यांच्यासोबत थोडं एन्जॉय केलं, गप्पा गोष्टी केल्या. बरेच जण छान छान तयार होऊन आले होते आणि त्यानंतर आम्ही एकत्र म्हणजे आमची जी विंग आहे त्या सगळ्यांनी आम्ही छान फोटोशूट केले, व्हिडिओज क्लिक केल्या, थोड्याशा रील्स वगैरे बनवल्या आणि त्यानंतर मग महाप्रसादाचा लाभ घ्यायला टेरेसवरती पोहोचलो. कारण टेरेसवरती सगळं असं पंक्ती लागलेल्याच होत्या आणि इकडे बघा उर्वीने गुलाबजामपासून सुरुवात केलेली आहे. तर इकडे सगळ्यांनी महाप्रसादाचा छान लाभ घेतला, छान जेवण वगैरे केलं आणि तिकडे भजन आणि हरिपाठाला इथे सुरुवातसुद्धा झालेली होती. हातामध्ये काठी सारी तसे धेनू, सावळा जगजी सारी तसे धेनू, सावळा. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर इथे लहान मुलांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रमसुद्धा चालू झालेला होता. ऋत्विक गावडे मॅडम देतील त्यांना बक्षीस. चला लाईन उभी करा. त्यानंतर डबल डबल आहे ना एवढा परत ते आर्यन आशिक आहे. आशिक जा आता सांग आता बनवलं नाही ना जा आता
अल्लीच्या इथे काका आलेले आहेत त्यांना मी गोळावाला गोळावाला तर इथे लहान मुलांचे खेळ झाले, त्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रमसुद्धा झाला आहे. तर इथे सुरुवात झाली होती ती बायकांच्या खेळाला आणि सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या आवडीचा खेळ म्हणजे संगीत खुर्ची. सगळ्या बायका ह्यामध्ये आवर्जून पार्टिसिपेट करतात. तरी ते मी ऑडिओ प्ले करू शकत नाही कारण लगेचच कॉपीराईट येतो त्यामुळे. पण सगळ्यांचे चेहरे आणि एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजत असेल की सगळ्याजणी किती खुश होते. सगळेजण नाचत गात ठुमका देत छान संगीत खुर्चीचा आनंद घेत आहेत. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. दरवर्षी आमच्या सोसायटीमध्ये असं कार्यक्रम होत असतं. नवरात्रीमध्ये सुद्धा फार मजा येत असते. पण 26 जानेवारी निमित्त असे कार्यक्रम दरवर्षी आम्ही करत असतो. तर संगीत खुर्चीमध्ये विनर कोण आहे ते तर तुम्ही बघणारच आहात. पण आजचा हा कार्यक्रम कसा वाटला सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. कारण नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेऊन येते मी फूड रिलेटेड किंवा मग फेस्टिवल वगैरे असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. बघा किती सुंदर पाऊस हॅपी बर्थडेचा सॉन्ग लावा जरा प्लीज. समोर या आपण सर्वांनी बसलेली मंडळी आता समोर या. हा कार्यक्रम होत आहे. एक दुसऱ्यांना केक पण भरवत आहे. छान खूप खूप छान. साईश आणि साक्षी समोर या. साईश आणि साक्षी पप्पाला आणि मम्मीला केक भरवा. या अॅनिव्हर्सरीचं आयोजन केलं होतं साक्षी आणि साईशने. तर इथे हे काका काकींची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. तर त्यांच्या मुलांनी छान केक आणून लग्नाचा वाढदिवस सगळ्यांसोबत साजरा केला. खूप छान धमाल मस्ती आम्ही केली आणि सगळं झाल्यावर नाचगाणी तर झालीच पाहिजे. तर छान आम्ही झिंगाट म्हणू नका, गणपतीची गाणी किंवा मग बाला डान्स सगळ्या गाण्यांवर डान्स केला आहे. तर आजचा दिवस इथेच संपवते. आजची व्हिडिओ इथे संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. चलो बाय बाय, टेक केअर.